एकीकडे थंडीची चाहूल लागते तर दुसरीकडे काकड आरतीचे स्वर कानावर पडतात। दसरा झाला की देवांची श्रमनिद्रा सुरू होते, जी कोजागिरी पौर्णिमेला संपते आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासूनच काकड आरतीला प्रारंभ होतो। कार्तिक शुद्ध पौर्णिमेपासून देवाला उठवण्यासाठी आणि अंघोळ घालण्यासाठी काकड आरती करण्याची प्रथा आपल्याकडे आहे। तर ही कोणत्याही साध्या पद्धतीची आरती नसते। काकड आरतीचा पूर्ण कार्यक्रम जवळजवळ 2 तास चालतो, ज्यात सर्वप्रथम देवाला भजनांच्या आणि भूपाळ्यांच्या मंद स्वरात पहिलं उठवलं जातं। त्यानंतर दूध, दही, मध या सगळ्यांचा वापर करून अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने देवांचा अभिषेक करण्यात येतो। विशेष म्हणजे काही ठिकाणी तर यावेळी देवांना अंघोळ घालताना कोमट पाणी देखील वापरण्यात येतं, कारण थंडीची लागलेली चाहूल। तर अभिषेक झाल्यानंतर देवांना पोशाख घातला जातो, त्यांना अलंकार व पुष्पहारांचा वापर करून सजवण्यात येतं। आणि हे सगळं झाल्यानंतर मग आरती केली जाते। तर देवांचा अभिषेक, त्यांची अलंकार पूजा हे सगळं चालू असताना भजन, कृष्णलीलांचे वर्णन असणाऱ्या गवळणी देखील म्हटल्या जातात, ज्याला साथ असते टाळ व मृदुंगाच्या स्वरांची, ज्यातून आपल्या संत साहित्याचं वैभव कळतं। तर तुम्ही काकड आरतीला जाता का, किंवा तुम्हाला जायला आवडेल का, हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।